शिंदे साहेबांचा जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जय असो, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा जय असो, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो. सांगायला गेलं तर तुम्ही पाहत असता की आमचे जे उमेदवार आहेत की सर्वसामान्य उमेदवार आणि सर्वसामान्य घरातील आहेत. आमच्या कारेगावमधून तुम्ही आज बघितलं असेल की प्रचंड उत्साहामध्ये हे वातावरण निर्मिती म्हणजे एक ही निवडणूक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी केवळ उमेदवाराची नसून आमच्या प्रत्येक गावामधील सर्वांनी ही हातावर निवडणूक घेतलेली आहे आणि सर्व गावकऱ्यांनीच हा उमेदवार आम्हाला दिलेला आहे. त्यामुळं मी गावकऱ्याचे मनापासून धन्यवाद मानतो. त्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, प्रशासकीय काळ होता आणि या अनुषंगाने मागील अनेक विकास हे मतदारांना आवाहन करणार. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, युवकांचे प्रेरणास्थान श्रीकांतजी शिंदेसाहेब आणि आपल्या परभणी जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आनंद जाधव साहेब, आम्ही अजेंडा असा दिलेला आहे की ए बी फॉर्मच साहेबांना दिलता माझ्याकडे पिंगळी सर्कलचा आणि हे कोणाला द्यायचे तर उमेदवार सर्वसामान्य माणसालाच उमेदवारी द्या म्हणून साहेबांना सांगितलं होतं. कारण सर्वसामान्य माणसंच हे जनतेचे कामं करू शकतात आणि आम्ही एक अजेंडा असा ठेवलेला आहे की कारेगावचा असो, पिंगळी सर्कल समजा असो लगन, तर आम्हाला साहेबांना निवडणुकीच्या अगोदरच जवळपास कारेगावसाठी एक 12 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि काम सध्या चालू आहे. आमच्या शिवसेनेची खरी ओळख अगोदर काम आणि नंतरच आम्ही मत मागतो आणि हे जनतेला सर्व माहिती आहे. आज सांगायला गेलं तर जिल्हा परिषदसाठी आम्ही सर्व उमेदवार मिळून आम्ही जनतेची कशी सेवा करायची हे आम्ही सर्वजण मिळून ठरवलेलं आहे. फक्त आम्हाला जनतेचा आशीर्वाद रूपी आणि उमेदवार आमचे काही पैशावाले नाहीत, काही नाही, सर्वसामान्य उमेदवार आहेत. त्यामुळं जनता ठरविणार आहे आणि आमच्यासमोर उमेदवार कोणता टिकणार नाही, कारण उमेदवारच शिवसेनेचे आहेत. सर्वप्रथम या ठिकाणी आम्हाला सरपंच अप्पाराव यांनी या ठिकाणी आमंत्रित केलं आणि गाववाल्यांनी आमंत्रित केलं. या ठिकाणचा प्रतिसाद बघून आम्हाला खूप म्हणजे या ठिकाणी मन भरून आलं थोडक्यात, कारण एवढ्या लोकांचा आशीर्वाद आमच्या मागे आहे आणि अप्पाराव जे म्हणतील विकासाबद्दल किंवा लोकांच्या समस्या अडचणी याबद्दल ते बोलतील त्याप्रमाणे आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. काही कळलं. मतदारांना काय आव्हान असणार? मतदारांना एकच आव्हान आहे की येणाऱ्या 7 तारखेला शिवसेनेचा सिंबॉल सगळ्यांना माहिती असेल, धनुष्यबाण, 2 बटणं दाबायची आहेत आणि प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करा ही मतदारांना सर्वांना सांगायची इच्छा आमची आहे. तर या ठिकाणी मला जी उमेदवारी मिळाली ही माझ्या गावच्या इमानदारीनं, मी माझ्या गावातल्या प्रत्येक नागरिकाच्या सोबत इमानदारीनं राहतो, त्यामुळं मला उमेदवारी मिळाली. मी आरोग्याविषयी सांगतो की मी जर या ठिकाणी सदस्यपदावर निवडून आलो तर सर्वात प्रथम माझं आरोग्यावर ध्यान राहणार आहे. रस्ते पांधन रस्ते गेले 10 वर्ष झाले, आमचे रस्ते सगळे मागच्या वेळेसच्या सदस्यामुळं स्टॉप झालेले आहेत. त्यांनी फक्त आश्वासने दिले, पण मी आश्वासन देणार नाही. मी इमानदारीनं रस्ते पांधन रस्ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आणि व्यवस्थितरित्या सरपंच अप्पाराव वावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून विविध पक्ष रिंगणामध्ये आहे तर मोठं आव्हान असणार आहे, काय सांगा? आव्हान हे सगळं असणार तर आहेत, पण सर्वजण कसे पक्षावाले पैशावाले आहेत आणि इथं सामान्य माणसाचा काही महत्त्व नाही. पैसा असलं म्हणजे महत्त्वाचं नसतं. बाहेरून आलेले काही उमेदवार आहेत तिथं, हे इलेक्शनच गावखेड्याचं आहे आणि गावखेड्याचं इलेक्शन हे खेड्यातल्या माणसानंच लढायला पाहिजे, तरच त्याचा स्वाभिमान जिवंत राहत असतो. आज प्रत्येक गावातल्या प्रत्येक खेड्यातल्या माणसाने हे विचार करायला पाहिजे की शहरी भागातला माणूस या ठिकाणी येऊन निवडणूक लढवतो म्हणजे आपल्याला ते विकत घेतोय. आपल्याला त्याच्यासोबत विकत जायचं नाही, तर आपला स्वाभिमान आपल्यासोबत ठेवायचा आणि आपल्या गावचा विकास, आपल्या सर्कलचा विकास, आपल्या घराचा विकास कसा होईल याच्याकडे लक्ष द्यायचं आणि स्वतः भूमिपुत्राला निवडून द्यायचं. एवढंच मी आवाहन करतो सर्व जनतेला.